व्यवहारात सगळेच परके असतात. नाता आणि व्यवहारात गल्लत व्हायला नको. त्यामुळे व्यवहार व्यवहाराच्या जागी आणि नातं नात्याच्या जागी राहू देत. तनिषा, राणी बरोबर बोलते. कसं आहे की जोपर्यंत आम्ही तुझे 15 करोड परत करत नाही तोपर्यंत फॅक्टरी इंद्राच्या नावावर करायची नाही. अगं 15 करोड एवढी मोठी रक्कम असतानाही तू सहजपणे म्हणालीस की पण फॅक्टरी इंद्राच्या नावावर करूया. हीच मोठी गोष्ट आहे आमच्याकरता. खरंच तनिषा, तू खरंच खूप मोठ्या मनाची आहेस. नाहीतर आजकालचे लोक इतके स्वार्थी झाले आहेत की त्यांचं वागणं बोलणं सगळं पैशानेच ठरतं. तू माझ्या इंद्रासाठी 15 करोड रुपयांवर पाणी सोडायला निघालीस हे बघून ना तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय. खरं सांगू आंटी, मला इथे खरंच खूप छान वाटतं. आय रिअली फील ब्लेस्ड. मला असं वाटतं मी तुम्हा सगळ्यांच्या प्रेमात पडेन की काय. पडेन का, इनफॅक्ट पडलेच आहे. आणि इंद्रा तू हा, सो आय वॉज सेइंग काय झालं? कोणाचा फोन आहे? अननोन नंबर आहे. मग कर ना रिसीव्ह. अरे, अननोन नंबरपेक्षा तुम्ही सगळे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात. दिस मोमेंट इज इम्पॉर्टंट ना. अगं हे बघ, सारखा सारखा येतोय म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट काम असू शकतं ना. एकदा रिसीव्ह करून तर बघ. ठीक आहे. बरं तुम्ही घ्या आवरून, आपण आईस्क्रीम खाऊया. अरे पोट भरले आधीच आणि आईस्क्रीम. हे पण आबा. बरं ठीक आहे, चला मी आवरून आलो. मी पण किचनावरून घेते. What the hell is wrong with you? Are you mad or what? If I'm cutting your call again and again, understand now that I'm busy. Why are you calling me? अरे मूर्खा, मेंदू जागेवर आहे ना तुझा. फोन कट करते तर कशाला सारखा फोन करतोयस? कसले पैसे? हा, त्या माशांना दगड मारून हवा घालून हाकलायला पैसे दिले का रे मी तुला? ते पोळं असं उठवायचं होतं जेणेकरून ती हुकुमाची राणी कायमची आयुष्यातून उठे. ती जर आयुष्यातून उठली तरच तुला मी तुझे पूर्ण पैसे देणार होते, हेच ठरलं होतं ना. मग कशाला फोन करतोयस? शी इज अब्सोल्युटली फाईन. अरे काही झालेलं नाहीये तिला. ठीक आहे, ती ठणठणीत आहे एकदम. आणि मी सर प्लीज अपडेट द्या मला. हरी अप प्लीज. झालं तुमचं बोलून? झालं ना. ऑफिस मीटिंग्स, यू नो. सॉरी, मी लाऊड होते का? नाही नाही, तसं काही नाही. अहो ते मी तर आतमध्ये सगळे आईस्क्रीम खातात ना, मी म्हटलं तुम्हालाही बोलवावं म्हणून आले होते. अच्छा. चला आज जाऊया आपण. राणी, हो बोला, काय झालं? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. यू आर व्हेरी लकी. इंद्रासारखा नवरा मिळायला नशीब लागतं. सगळ्यांनाच नाही मिळत असा नवरा.
खरंय तुमचं. इंद्रजित सरांसारखा नवरा सगळ्यांनाच नाही मिळत. बायकोवर एवढा प्रेम करणारा, तिच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा, तिला जीवापाड जपणारा नवरा नाही मिळत सगळ्यांना. मी आहे नशीबवान. बघ हा, एवढं कौतुक करतीयस, कुणाची नजर नको लागायला, नाही तर तुझा नवरा पळवून घेऊन जाईल कुणीतरी. असं काहीच होणार नाहीये. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. चांगलंय, विश्वास पाहिजेच, पण विश्वासघात व्हायला वेळ लागत नाही. इंद्रजित सर आणि माझा विश्वासघात असं काहीही कधीही होणार नाही. टाइम चेंजेस, वेळ बदलू शकते बरं का. सरांशी माझं लग्न झालं ना, तेव्हाच माझी वेळ कायमची बदलली. यापुढे आता ती बदलणार नाही. आमच्या दोघांचं नातं एवढं घट्ट आहे की आमच्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही. म्हणून हे गैरसमज, विश्वासघात या असल्या कुठल्या गोष्टी आमच्यात होणार नाही. चला जाऊयात. या चल. सर, त्या तनिषा मॅडम कशा वाटतात तुम्हाला? कशा वाटतात म्हणजे? अहो म्हणजे कशा वाटतात म्हणजे मला तर खूप आवडल्या त्या. म्हणजे बघा ना, त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार नाही केला आणि 15 करोडची फॅक्टरी त्या तुमच्या नावावर करायला निघाल्या होत्या. तुमचं खूप कौतुक पण करत होत्या. तू काही म्हणालीस का? मी आपलं तेच म्हणत होते की त्या तनिषा मॅडम कशा वाटतात तुम्हाला? चांगल्या आहेत ना? सॉरी, मला ऐकू नाही आलं. ऐकू येत नाहीये? अहो एवढ्या मोठ्याने तर बोलते मी. ऐकू नाही आलं मला. अहो सर, मी तनिषा मॅडम बद्दल बोलते. कसं बरं ऐकू येत नाही? काही बोलताय? मला ऐकूच येत नाहीये. तू एवढं लांबून का बोलतेस? इथे बसून जवळ बसून बोलली असतेस ना, लांबून थोडं. अच्छा, हो का?